नमस्कार मित्रांनो, वाघे किरण चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आता आपण गाडीमध्ये फिरायला चाललो. फिरायला कुठे तर गावी चाललो आहे. काहीतरी कारण आहे त्याच्यासाठी चाललो आहे. ते कारण मी आता नाही सांगणार तुम्हाला, नंतर तुम्हाला समजेलच आपण एक्झॅक्टली कशासाठी चाललो आहे. 4:30 वाजता निघालो होतो आम्ही घरातून. त्याच्यानंतर CNG भरायला, त्याच्यामध्ये पंक्चर निघाली गाडीमध्ये. सो नेहमी मी लॉंग ड्राईव्हला जात असेल तर मी कधी हवा चेक करून घेतो, पाणी आहे की नाही ते सगळं चेक करून घेतो. हे सगळं चेक करून घेतल्यावरच गाडी मी काढतो. तसंच मी आज CNG भरला. CNG नव्हता, CNG भरला. त्याच्यानंतर आपला हवा चेक केली, त्याच्यामध्ये पंक्चर निघाली, पंक्चर काढून घेतली. पंक्चर एवढी मोठी नव्हती, ती काढली तरी चाललं असं, पण कशाला रिस्क. पुण्याला चाललं आहे बेसिकली. सो ह्या ब्लॉगमध्ये एवढं काही खास नसेल, आणि जिकडे चाललं त्यांना पण अजून काही सांगितलं नाही. असंच अचानकमध्ये भयानक चाललं आहे. सो आत्ता मी आहे, माझ्यासोबत मम्मी आहे, आम्ही दोघं आहे. मम्मी फुल पॅक झाली आहे. थंडी गार वारा तिला जमत नाही त्यासाठी. आणि तुमच्याशी बोलण्यासाठी मी काचा वरती केल्या, नाही तर काचा खाली होत्या. सो असं आपण चाललो आहे. आता मध्ये एक ब्रेक घेऊ. आता इथेच आम्हाला 6 वाजलेत. आम्ही सरगावच्या पुढे आलो आहे. इथे बाजार पण होता, सो तिथे बोंबील घ्यायचे होते. सो बोंबील घेतले, चांगले भेटले. 100 रुपये पाव ना. मम्मी जाऊन आली त्या बाजारातनं घेतले ते. इथे मेथी पण खूप स्वस्त होती. 10 रुपयाला मेथी होती, जी आपल्या इथं 20-30 रुपयाला भेटते. इथं खूप स्वस्त होती. असं काही आहे. आता आपण कुठेतरी बघू, ब्रेक घेऊ आणि चाय घेऊ एकदा, मस्त थोडं बरं वाटेल, आणि मग पुढचा प्रवास चालू करू. आता डायरेक्ट आपण तिथेच भेटूया, जिथे चाय घेणार आहे तिथे भेटूया. आमचा स्टॉप नेहमीचा स्टॉप आहे, समाधान म्हणून एक आहे. आपलेच गावले म्हणजेच आपले आंबेगाव जुन्नर तिकडचेच आहेत, ओळखीचेच आहेत. सो त्यांच्या इथे जाऊ आणि चहा घेऊ. बघू अजून काय खायचं मन केलं तर खाऊ, आणि मग डायरेक्ट मग इथे स्टॉप जायचं तिकडे. सो माळशेज घाटातनं चाललं आता. 6 वाजले, तर 8:30 दाखवतात आम्हाला पोचायला. बघू किती वाजता आहेत. आता आम्ही हे बघा प्रांजीच्या इथे पोचलो आहे. इथे आधी एक गाडी आम्ही थांबायचो, आता नाही थांबत आम्ही इथे. कारण का ते एक आर्टिकल वाचला होता मी याच्याबद्दल, त्यापासून मी इथे थांबणं बंद केलं आहे. आपण ते जेव्हा आम्ही प्रायव्हेट गाडीने येतो किंवा STने येतो तेव्हा तिथे थांबायचे ते, तेव्हा मग आमच्याकडे ऑप्शन असायचं, मग ते इथेच खायला लागायचं. त्यामुळे ठीक आहे, चला आता आपण डायरेक्ट तिकडेच भेटू. कारण का गाडी चालवून तर ब्लॉक करणं थोडं रिस्की वाटतं आपल्याला, आणि अशी कामं आपण करत नाही. स्वतः फायनली आता आम्ही आलो समाधानला. आपल्या माळशेज घाटामध्येच ते समाधान आहे हॉटेल, मी जिथे सांगितलं होतं तुम्हाला, जिथे आपण मोस्टली नाश्ता करतो, तो तिथे. आणि आता आपण नाश्त्याला पण मागवलं आहे, बघू शकता. मी मिसळ मागवली आहे आणि मम्मीनी मागवलं आहे उसळ. मी मागवली मिसळ, मम्मीने मागवली उसळ. तर आता थोडं वडा उसळ, सिंगळ वडा उसळ. आता तेच खाऊ आपण. त्याच्यानंतर एक चाय घेऊ, म्हणजे काय टेन्शन नाही, झोप बीप नाही येणार आपल्याला, आणि काय टेन्शन नाही ठेवलं आपलं जेवणाचं. आपण इथंच हे करून निघू मस्तपैकी. नाही तूच घेऊ शकता. तर मस्त असं दिलं आहे. मिसळ दिली आहे. मिसळमध्ये मिसळ पाव, दही, पापड,
कांदा बिंदा, मला आता मी ते पण दाखवतो. सो अशी काय आपली मिसळ पाव आहे. मम्मीचे उसळ पाव मस्त असं याच्यामध्ये तरी वाडा उसळ तेच ग ते सेम आहे. काय तुझं? चला आता आम्ही खातो आणि मग भेटू आपण पुढे. बरोबर नाही व्हिडिओ. सो जस्ट आमचा नाश्ता झाला आहे. समाधानमध्ये नाश्ता केला. मी वडापाव आपला मिसळपाव खाल्ली, मम्मीनी आपली वडा उसळ खाल्ली आणि चहा घेतला. मस्त होतं. सो आम्ही नेहमी इथंच येतो मोस्टली. तुम्ही पण या नक्की, ट्राय करा इथे येऊन, आवडेल तुम्हाला पण. होपसो आवडेल. 150 रुपयामध्ये आमचं पॅक झालं आहे. आता काय डायरेक्ट डेस्टिनेशनला जातो. झालं आता रात्र पण झाली आहे. आता निघूया, भेटू डायरेक्ट आता डेस्टिनेशनला. आणि कॅमेरा देतो मी मम्मीकडे. चलो देन, बाय बाय. आम्ही रात्री 9:30ला पोचलो. मामाच्या घरी पोचलो निमगाव साव्याला. रात्री येताना एक घटना घडली. ती काय कॅमेऱ्यात कॅप्चर करता नाही आली, कारण आपला कॅमेरा काय माउंट नव्हता आणि मम्मी होती. सो मम्मीला बसून नाही शकत. सो रस्त्याने येत होतो ना, तो भोरवाडीच्या इथे समराउंड. तिथून आम्ही येताना पुढे आमच्या समोरूनच रस्ता क्रॉस करत एक वाघ गेला. रस्ता क्रॉस करत आधी मला वाटलं कुत्रा आहे, पण त्याने त्याची जी बॉडी होता किंवा तो ह्यूज होता आणि तो जसा गेला ना, म्हणजे कुत्रे असे जात नाही, लपून लपून कसं जातात त्या हिशोबाने असं गेला. विदिन सेकंड्स तो हे गेला. सिरियसली म्हणजे मला कॅप्चर करायला नाही भेटलं. मम्मी पण बोलली यार आज आपल्याला लाईव्ह बघायला भेटलं असतं. जंगलात तर बघतोच, लाईव्ह बघायला भेटलं असतं, पण विदिन सेकंड्स गेला असा. कारण कुत्रा कसा म्हणजे खेळत बिळत असं जातं, असं लागेल सपकनी गेला असा. वाघ गेला. बोलो नो, सिरियसली तो हे होता. म्हणजे नंतर मी गाडी स्लो पण गेली की कुठे हा दिसतोय की काय, रस्त्याच्याकडे पण कुठे काय दिसला नाही. आणि थंडी, भयंकर थंडी येते. सो थंडीमुळे पण काचा पण आम्ही वरती केल्या होत्या आधीच. सो 9:30ला आम्ही पोचलो इथे मामाच्या इथे. मग गाडी वेडी पार्क केली. सामान विमान जे आम्ही भरलं होतं ते सगळं खाली केलं मस्तपैकी. त्याच्यानंतर भोपळा असतो ना, त्याच्या काहीतरी भोपर गाड्या केल्या त्या. सो ते सगळं खाल्लं आणि झोपून गेलो. थंडी एवढी होती. सकाळी विचार केला होता लवकर उठलो पण होतो. एकदा 4 वाजता उठलो होतो. त्याच्यानंतर परत 6, 6:30 काहीतरी समारोह 7ला काहीतरी उठलो होतो. मम्मीचा अलार्म वाजत होता तेव्हा परत उठलो होतो. पण त्या ब्लँकेटच्या बाहेर निघायची हिंमत नव्हती, एवढी भयंकर थंडी आहे. आत्ता पण मी उन्हात आहे, पण गार वारा चालू आहे, म्हणजे चटके बोलतात ना ते बसत नाही आहे. सो आजचा दिवस आम्ही आज काय करणार आहे ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल. सो इथेच मी माझा ब्लॉग एंड करतो. जर आवडलं असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. आणि भोपर घाळा म्हणजे असं ते अनप्लॅन्ड होतं. आम्ही तर नाश्ता केला होता, काही खाणार नव्हतो, पण एवढं केलं होतं तर मामी पण बोलली 1-2 तरी खा. सो 1-2वर ताव मारला आपण, तेवढ्या खाल्ल्या. आणि मग आता कारण की आपल्याला स्वतः डाईट फॉलो करतो आहे. रात्रीचं नाही खायला बघा मी. बघू, आज बुधवार आहे. सो आजचा आमचा चिकनचा प्लॅन आहे. सो लेट्स सी चिकनचं काय होतं. आणि आमचा मॅक्स भाऊ इथे बसलेत. मॅक्स भाऊ शेपूट हलवत आहेत. भूक लागली, काही बोलत नाही, तो फक्त रात्रीचं बोलतो. चला आता ब्लॉग एंड करतो. आवडलं असेल तर नक्की कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. आज काय करणार आहे ते पण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते. टिल देन बाय बाय, टेक केअर.